नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर. ते बघत असाल आपण या ठिकाणी नवघर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण उभे आहोत. तिथे उभं राहायचं कारण असं आहे की आम्हाला एक आमचे पदाधिकारी आहेत मिस्टर मनोज, तर त्यांनी आम्हाला फोन केला की असं एक प्रकरण घडलं आहे आणि घोडदेव या ठिकाणी एक स्टीलचा कारखाना आहे. त्या ठिकाणी एक महिला एक मुलगी काम करत होती आणि जेव्हाचा लंच टाईम झाल्यानंतर सर्व कामगारांना त्यांनी जायला सांगितलं आणि त्या मुलीला थांबवलं आणि त्या मुलीला थांबवून त्याच्यावर अश्लील चाळे त्याच्या अंगावर हात घातला आणि ताबडतोब आम्ही पोलीस स्टेशनला पाचारण करून ताबडतोब त्या ठिकाणी आम्ही त्या नराधामाला या ठिकाणी आणलेलं आहे. त्याचा व्यवस्थित सत्कार आम्ही केलेला आहे आणि त्याला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आम्ही घेतलेला आहे. मला हे सांगायचं आहे पोलीस प्रशासन आणि या नगरपालिकेला की या ठिकाणी जो भरमसाठ प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कारखाने दिवसांदिवस कारखाने येत आहेत, त्या ठिकाणी वर्कर कोण आहेत, त्या ठिकाणी मालक कोण आहे याची नोंदणीच नाही कुठे. लक्षात घ्या, विदाऊट GSTचे कामं करतायत, कुठली नोंद नाही, नगरपालिका गुमास्ता नाही, असे अनेक तक्रारी असून सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेचा आणि पोलीस प्रशासनाचा लक्ष नाही. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि मी जे या ठिकाणी जे सिनियर असतील किंवा CP साहेब असतील यांना कळकळीची विनंती करतो की या ठिकाणी असे कारखाने जे आहेत त्याच्या कुठे आळा बसायला पाहिजे का. दिवसांदिवस या ठिकाणी कामगार येतात, कुठून येतात, काय येतात, त्यांच्या मालकाचं स्टेटस काय हे कुणालाच काय माहिती नाही. त्यामुळे ही मुलगी 1.5 महिन्यापासून या ठिकाणी कामाला होती या ठिकाणी आणि या ठिकाणी असं कृत्य केलेलं आहे. असं या ठिकाणी त्यांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याचा नराधामान आम्ही पोलिसाच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी मी सतर्क राहावं आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी कारखान्याची स्क्रुटनी व्हावी आणि व्हेरिफिकेशन व्हावं. यांच्याकडे पोलीस NOC आहे का, गुमास्ता लायसन आहे का, GST नंबर आहे का, ह्याच्यावर नक्कीच प्रकाश घालतील आणि आम्ही आता अर्ज CP साहेबांना देतोय. ह्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद.